शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर मार्केट म्हणजे असं ठिकाण जिथं शेअर्सची खरेदी आणि विक्री होते. थोडक्यात शेअर मार्केट हे एखाद्या भाजी मार्केटसारखं असतं. भाजी मार्केटमध्ये शेतकरी भाजी विकतात आणि त्या बदल्यात पैसे घेतात. या उलट सामान्य माणूस पैसे देतो आणि त्या बदल्यात भाजी विकत घेतो. शेअर्सच्या बाबतीत अगदी तसंच असतं. एखादी कंपनी किंवा ज्यांच्याकडे शेअर्स आहेत असे लोक शेअर्स विकतात आणि त्या बदल्यात पैसे घेतात. तर काही लोक पैसे देऊन शेअर्स विकत घेतात. तर थोडक्यात जिथं आपण पैशाच्या बदल्यात शेअर्स विकत घेतो किंवा शेअर्स विकून पैसे मिळवतो त्या मार्केटला शेअर मार्केट असं म्हणतात. पण शेअर्स म्हणजे काय असतं? शेअर्स म्हणजे एक प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट किंवा करार असतो ज्यामध्ये शेअर्स खरेदी करणारी व्यक्ती त्या कंपनीची भागीदार होते आणि अशा भागीदारीतून शेअर्स खरेदी करणाऱ्या व्यक्तीला अनेक प्रकारचे फायदे होतात आणि हे सगळे फायदे अर्थातच पैशाशी संबंधित असतात, कारण शेअर्स खरेदी करण्यामागे पैसे कमावणे हा साधा आणि सरळ हेतू असतो. पूर्वी शेअर्स सर्टिफिकेटच्या स्वरूपात मिळायचे, म्हणजे एक कागद असायचा ज्यावर या कराराविषयी नियम, अटी, शेअरची किंमत आणि इतर माहिती लिहिलेली असायची. मात्र आता हे शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मिळतात आणि त्याची कॉन्ट्रॅक्ट नोट आपल्याला ईमेलमध्ये पाठवली जाते. म्हणजे शेअर्सचे सगळे व्यवहार आता ऑनलाईन स्वरूपात केले जातात. पण शेअर्स खरेदी करायचे कसे? मंडळी, मगाशी आपण बघितलं की शेअर मार्केट हे भाजी मार्केटसारखं असतं जिथं शेतकरी भाजी विकतात आणि लोक भाजी विकत घेतात. मात्र त्यामध्ये सुद्धा एक दुवा अजून असतो, तो म्हणजे दलाल. हे दलाल मोठ्या प्रमाणावर भाजी शेतकऱ्यांकडून विकत घेतात आणि ती छोट्या दुकानदारांमार्फत आपल्यापर्यंत पोहोचवतात. शेअर मार्केटमध्ये सुद्धा असेच दलाल असतात ज्यांना आपण शेअर ब्रोकर म्हणतो, ज्यांच्यामार्फत कंपन्यांचे शेअर्स आपण खरेदी करू शकतो आणि त्यांचं कमिशन हे दलाल शेअर्स विकणारा आणि विकत घेणारा दोघांकडूनही घेतात. थोडक्यात शेअर्स खरेदी आणि विक्री करण्यासाठी आपल्याला या दलालांमार्फतच व्यवहार करावे लागतात. त्यासाठी आपल्याला 2 प्रकारची खाती सुरू करावी लागतात, कारण शेअर्स खरेदी विक्रीचे व्यवहार ऑनलाईन केले जातात. यामध्ये पहिलं खातं असतं ट्रेडिंग खातं, ज्यामार्फत आपण शेअर्सची खरेदी आणि विक्री करू शकतो. आणि दुसरं खातं असतं डीमॅट खातं, ज्यामध्ये आपले खरेदी केलेले शेअर्स ऑनलाईन पद्धतीने साठवून ठेवले जातात आणि शेअर्स विकताना याच डीमॅट खात्यातले शेअर्स विकले जातात. यामध्ये एक खातं अजून असतं, ते म्हणजे बचत खातं, ज्याचा उपयोग शेअर्स खरेदी किंवा विक्री करताना जे आर्थिक व्यवहार होतात त्यासाठी होतो. म्हणजे शेअर्स खरेदी करताना बचत खात्यातून पैसे वजा केले जातात आणि शेअर्स विकले की बचत खात्यात पैसे जमा केले जातात. आणि ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन असते, त्यामुळे आपल्याला घर बसल्या हे सगळे व्यवहार आता करता येतात. इथं एक दुवा अजून शिल्लक राहतो, तो म्हणजे शेअर्स विकणाऱ्या कंपन्यांची माहिती आपल्याला किंवा दलालांना होते कशी, किंवा हे शेअर्स उपलब्ध होतात कसे? मंडळी, त्यासाठी स्टॉक एक्सचेंज नावाचा प्रकार असतो आणि हेच खरं शेअर मार्केट असतं. जसं भाजी मार्केटमध्ये अनेक दुकानं असतात आणि त्यांचं रजिस्ट्रेशन करावं लागतं, तसंच या स्टॉक एक्सचेंजमध्ये सुद्धा शेअर्स विकणाऱ्या कंपन्यांचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यानंतरच त्या कंपन्यांचे शेअर्स विकता येतात. भारतीय शेअर मार्केटमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE अशी 2 प्रमुख स्टॉक एक्सचेंजेस आहेत ज्यांच्यामार्फत शेअर्सचे सगळे व्यवहार केले जातात. पण शेअर्समधली गुंतवणूक खरोखरच विश्वासपात्र आहे का? मंडळी, शेअर मार्केटबद्दल अजूनही अनेक गैरसमज समाजामध्ये आहेत. उदाहरणार्थ, शेअर मार्केट म्हणजे सट्टा बाजार असतो किंवा जुगार असतो. इथं गुंतवणूक केलेले पैसे निश्चितपणे बुडतात, त्या भानगडीत पडू नये असं आपण अनेक अनुभवी आणि बऱ्याचशा अनुभव नसलेल्या लोकांकडून ऐकतो. हे समज दुर्दैवाने पूर्वी काही प्रमाणात खरे होते, कारण साधारण सन 1990च्या आधी शेअर मार्केटमध्ये खूप लोकांची फसवणूक झाली होती, किंबहुना त्यानंतरही काही वर्ष होत होती, कारण त्यावेळी शेअर मार्केटवर कुणाचाही कंट्रोल नव्हता. त्यामुळे कुणीही एखादी खोटी कंपनी स्थापन करून त्याचे शेअर्स विकायचे आणि नंतर लोकांची फसवणूक व्हायची. त्यामुळं शेअर मार्केटविषयी लोकांचं अतिशय वाईट मत झालं होतं. मात्र 1988 मध्ये सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि सेबीने शेअर मार्केटच्या सर्व व्यवहारांवर हळूहळू लक्ष द्यायला सुरुवात केली आणि या फसवणुकींचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागलं आणि गुंतवणूकदारांचा विश्वास शेअर मार्केटने परत मिळवला. पण सेबी म्हणजे काय? सेबी ही एक अशी संस्था आहे जी शेअर मार्केटमधल्या छोट्या छोट्या व्यवहारांवर लक्ष ठेवते. अगदी कंपनी स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होण्यापासून ते शेअर्सची खरेदी विक्री करण्यापर्यंत सर्व व्यवहारांसाठी सेबीच्या परवानगीची गरज असते. त्यामुळे आता शेअर मार्केट हे पूर्वीसारखं धोकादायक राहिलेलं नाही. उलट शेअर्समध्ये तुम्ही अविश्वसनीयरित्या पैसे कमवू शकता, ते सुद्धा कायदेशीर मार्गाने. आणि असंही म्हणतात की शेअर मार्केटमध्ये सामान्य माणसाची गुंतवणूक जेवढी जास्त तेवढी देशाची प्रगती जास्त.
तर मंडळी, ही होती शेअर्स आणि शेअर मार्केटविषयी थोडक्यात माहिती. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा आणि चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा, म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनेलवरचे लेटेस्ट व्हिडिओ लगेच बघायला मिळतील. धन्यवाद.